फडणवीसांच्या जाहिरातीवर राऊतांनी आरोप केले। एका दिवसात जाहिरातीवर 40 ते 50 कोटींचा खर्च करण्यात आला। जाहिरातीत शिवरायांचा राजकीय वापर करण्यात आल्याचा आरोप राऊतांनी केलाय। जाहिरातीसाठी वापरलेला पैसा काळा असल्याची शक्यता आहे असा आरोप राऊत करतायत। काल कोट्यवधींचा खर्च केला फक्त जाहिरातीसाठी। त्या जाहिरातीतून काय सूचित करायचं आहे याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत। हा अदृश्य दाता कोण आहे? भारतीय जनता पक्षाचा दानशूर हा कार्यकर्ता कोण आहे? अदृश्य अज्ञात, ज्याने 40 ते 50 कोटीच्या दरम्यान खर्च करून राज्याच्या मुख्यमंत्र्यांची जाहिरात केली। हे महाराष्ट्राला कळायला हवं। फडणवीसांच्या जाहिरातींवरून विरोधक आता आक्रमक झाले। कोट्यावधींच्या जाहिराती बघून चीड आली असं रोहित पवारांनी म्हटलं। फडणवीसांच्या जाहिरात मित्रपक्षातील एका मंत्र्यानं दिलं। शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी हा दावा केलाय। तर फडणवीस अशी चूक करणार नाही हा विश्वास होता असं यावर रोहित पवारांनी म्हटलंय। तर फडणवीसांच्या जाहिरातीवरून रोहित पवार आक्रमक, त्यांनी ट्विट केलंय, ते पाहूयात। राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या होत असताना, अतिवृष्टीनं संपूर्ण महाराष्ट्र झोडपला असताना वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर अनेक विमानतळांवर कोट्यावधी उधळून मुख्यमंत्र्यांच्या मोठ्या मोठ्या जाहिराती बघून चीड आली। परंतु फडणवीसांसारखे मोठे नेते अशी चूक करणार नाहीत हा विश्वास होता। या कोट्यावधी रुपयांच्या जाहिरातीबद्दल अधिक माहिती घेतली असता या जाहिराती फडणवीसांना न कळवताच एका मंत्र्यानं परस्पर दिल्याचं समजलं। विशेष म्हणजे हे मंत्री भाजपाचे नाहीत तर मित्रपक्षाचे आहेत असं देखील कळतंय। मित्रपक्षाच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसाठी कोट्यावधी रुपयांचा जाहिराती का दिल्या? या जाहिरातीसाठीचे कोट्यावधी कुठून आले? जाहिराती देणारे समोर आले तर या प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळतील असं रोहित पवारांनी म्हटलंय।